कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थेरडा आला नाही का अजून? नाही आले अजून, येतील आबासाहेब। ए, त्याला आबासाहेब म्हणाल तुझा बाप लागून गेला का तो? सरकार आबासाहेब गावचं मोठं प्रस्त आहे, शिवाय ह्या मंदिराचं ते अध्यक्ष पण आहेत। म्हणून तुम्ही सगळे गावकरी त्याच्या पुढे शेपूट हलवत फिरत असता। आज मी दाखवून देणार आहे तो सयाजीराव भोसले किती खोटारडा माणूस आहे ते। आता तो थेरडा तुम्हाला फसवतो हे लक्षात येत नाही का तुमच्या? रणजितराव, आबासाहेबांच्या बद्दल असं बोललेलं आम्ही खपवून नाही घेणार। आणि काय करणार? नीट ऐका, आज तुमच्या त्या आबासाहेबाची इज्जत मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही, कळलं? येऊ द्या सयाजीला। मंदिर समितीचा अध्यक्ष बदलायचा फैसला आज इथंच होणार, कळलं का? ऐका, माझं एकटे जाऊ नका, मी आणि पैलवान येतो सोबत, संगत जाऊ। प्रताप, मी आखाड्यात नाही चाललोय, देवळात जातोय। प्रसादासाठी धान्य लागतं ते घेऊन जातोय, तिथे तुझ्या मल्लांची काही गरज नाही। पण तरी आबासाहेब तुम्हाला तो माहिती आहे, तो काही येडावाकडं बोलला तर? गावकरी आहेत माझ्या सोबत, सणासुदीच्या वेळेला गालबोट लागायला नको, आणि एक दोन शब्द वर खाली झाले तर त्यांना काही फरक पडत नाही। असे का वागतात आबासाहेब? आता घरात गणपतीचा उत्सव साजरा नाही करायचा म्हणजे आधीपासून असे होते की? आधी आबासाहेब नव्हते असे, गावात सगळ्यात मोठा गणेशोत्सव आपल्याच वाड्यात असायचा। रात्रभर भजनं चालायची, पंक्ती उठायच्या, आबासाहेब स्वतःच्या हातानं मखर बनवायचे, गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन स्वतः यायची, आरत्या म्हटल्या जायच्या, प्रसाद वाटला जायचा, अख्खा वाडा फुलांनी सजवला जायचा। मग अचानक असं काय झालं की गणपतीचा उत्सवच साजरा होणं बंद झालं? मला आठवतंय तेव्हापासून या घरात गणेशोत्सव साजरा असा झालाच नाही, का नाही माहित मला। गणेशोत्सवात तिचा उत्साह सगळ्यात जास्त असायचा। ती गेली आणि वाड्याची रयाच गेली। ती कोण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।